राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या सूचनेनुसार वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहरात विविध भागात वटवृक्षासह पिंपळ, उंबर, भोकर या देशी वृक्षांचं रोपण करण्यात आलं। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं प्रत्येक जिल्हा, तालुका, विधानसभा आणि प्रभाग ते अगदी ग्रामपंचायत स्तरावर वृक्षारोपण अभियानाचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येतोय। सांगलीतल्या विविध भागात जयश्रीताई पाटील यांच्या वतीनं सांगलीतल्या वेगवेगळ्या भागात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी अर्चना घाटगे, श्रुती बुलबुले, वैशाली बुलबुले यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी, रिक्षा चालक आणि असंख्य नागरिक उपस्थित होते। नमस्कार। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार आज प्रदेशच्या वतीने सांगली शहरामध्ये वटपौर्णिमेचं औचित्य साधून आज आम्ही वडाचंच तसेच अनेक वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला आणि ज्या ठिकाणी खरंच वृक्षाची झाडे लावण्याची गरज आहे अशा ठिकाणी आपण झाडे लावलेली आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृक्ष किती महत्त्वाचं आहे त्या काल आम्ही झाडं लावताना आम्हाला समजलं, कारण नागरिकांमधून आम्हाला एवढी शाबासकीची थाप मिळाली, एवढं कौतुक मिळालं। त्यामध्ये झाडं लावत असताना आपल्या आजूबाजूचे नागरिकही होते आणि आपली मंडळे होती, चौकातली लोकं होती। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले पोलीस प्रशासनाचीही लोकं आम्हाला साथ द्यायला आणि कौतुक करायला आली होती। आपण निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आज जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे आणि जिथे गरज आहे त्या ठिकाणी वृक्षारोपण केलेच पाहिजे। वडांची झाडं वृक्ष लागलीच पाहिजेत। अशा प्रकारे आज आम्ही सांगली शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे। त्यामध्ये मार्केट यार्ड असेल, जिल्हाधिकारी ऑफिस मेन रोड असेल, गणपती मंदिरपाशी असेल, भोकरे कॉलेज असेल, विलिंडन कॉलेज असेल, अशा बऱ्याच ठिकाणी कुलाळवाडी गावातील जिल्हा परिषद शाळा आहे, ग्रामपंचायत आहे, अशा ठिकाणी आपण वृक्षारोपण केलेलं आहे। आणि मी हा संदेश सर्वांनाच देऊ इच्छितो की आज आपण सर्वांनी जेवढं वृक्ष लावता येईल तेवढं वृक्ष लावा, कारण निसर्गाचा आपण आदर केला तर निसर्ग नक्कीच आपल्याला निसर्ग देईल। हे बघून मला नक्कीच वाटतं की आपण सर्वांनी झाडे लावण्याची खूप गरज आहे। झाडे लावा, झाडे जगवा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद।